नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून पायाभूत सोयीसुविधांची कामे सुरू करण्यात आली आहे। या कामांचा आढावा घेण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी कामांना भेटी देऊन कामाची गती व गुणवत्तेची पाहणी केली आहे। जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येत असून या कामांना गती देण्यासाठी आणि कामांचे संनियंत्रण करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली। प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर गेडाम यांनी सर्व यंत्रणांना कामांच्या गुणवत्तेबाबत विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश यापूर्वीच दिले। या पार्श्वभूमीवर वाडीवरे येथे बेलगाव कुऱ्हे नांदूर वैद्य साकूर फाटा मार्गाची पाहणी केली आहे। त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे होते। डॉक्टर गेडाम यांनी रस्त्यासाठी वापरण्यात येत असलेल्या खडी मुरुम व इतर साहित्यांची पाहणी केली आणि त्यांचे नमुने घेतले। त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार यांचे अभियंते यांचे सक्षम काही साहित्याची मटेरियल्स टेस्टिंग व्हॅन मार्फत तपासणीही केली। तसेच या तपासणीचा अहवाल तातडीने मागवण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणेला दिल्या। तसेच घेतलेल्या नमुन्यांसह त्यांनी नमुने परीक्षण प्रयोगशाळाही भेट देऊन माहिती घेतली। सिंहस्थ कुंभमेळा निमित्त विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या रस्ते, पूल, घाट व इतर कोणत्याही कामात नियमानुसार आवश्यक तो दर्जा आढळून येणे आवश्यक असल्याचं त्यांनी यापूर्वीच सूचित केलंय। कुंभमेळा निमित्त कोट्यावधी भाविक जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे। त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सोयी सुविधा, दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता राज्य शासन कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करून देत आहे। प्राधिकरणाच्या माध्यमातून आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चाच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। त्यात जिल्ह्यातील रस्ते कामांचाही मोठा समावेश आहे। भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत। याकरिता या कामांचे संबंधित विभागांमार्फत दैनंदिन पर्यवेक्षण करणे आवश्यक असून कामाच्या टप्प्यानुसार होत असलेल्या कामांचे छायाचित्र तसेच छायाचित्रण करण्याच्याही सूचना यंत्रणांना देण्यात आल्या। दिलेल्या निर्देशानुसार कामे होत असल्याबाबतची खात्री करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष या कामांना भेटी देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते कामांचे वेळोवेळी पर्यवेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।